जशी आपली आई तशी सासूबाईला आई म्हणा आणि बापाचं आणि आईचं प्रेम आपल्या नवऱ्याला द्या आणि तुम्ही दोघीही त्यांचा सांभाळ करा। म्हणून स्त्रीची शक्ती तिने टाळाला हलवते बरं। स्त्री एवढं दुःख कुणी भोगू शकत नाही, स्त्री एवढी सहनशीलता कुणामध्ये नाही। म्हणून म्हणायचं ते बाळ म्हणते आईला नभीची चांदणी तू ग तुझी छाया मला हवी जीवनभर। या ठिकाणी नंदाबाई रावसाहेब विखे ताईंनी मिस्टर नसताना सुद्धा वारलेली असताना सुद्धा एवढं मोठं धाडस दाखवलं आणि आपल्या मुलाचं लग्न केलं। बघा महिला मंडळ जरा जोरदार टाळ्या वाजवा ताईंसाठी। मी मगाशी सांगितलं आई बापाच्या माघारी भाऊ भाऊजया कुणाच्या चिमण्या निघाल्या उन्हाच्या दारा नागल्या पाण्याच्या। ते जर असते तर त्यांनी एवढा सुख सोहळा बघितला असता, पण असो जन्म मरण ही चुकत नाही। कोणत्या प्रकारे येईल आणि घेऊन जाईल हे सांगता येत नाही। आपलं नशीब तिथपर्यंत होतं, त्यांना बघायचं, त्यांच्याजवळ राहायचं आणि त्यांनी आपल्याजवळ राहायचं। एक गाव असं आहे त्या गावाला सर्वांना एक ना एक दिवस तरी जायचं आहे। सर्वांची तारीख टिपलेली आहे, नेमलेली आहे, वार वेळ तारीख महिना आणि वर्ष सर्व लिहून ठेवलेलं आहे। कारण तुम्ही आम्ही झोपतो पण आपला रक्षक करता जो आहे तो भगवंत परमेश्वर तो डुलकीही घेत नाही, तो सर्वत्र बघत असतो, आपल्याशी बोलत असतो, पण त्याचं बोलणं कळायला पाहिजे। म्हणून खास त्या आईसाठी मी या ठिकाणी गाणं गात आहे। आई माझी मायेचा सागर, नवरदेवाची फरमाईश आहे। हा नवरदेवांच्या मम्मीसाठी हे गाणं आहे। नदी के पास में घर है, गमों का पाला है, खबर मिली है कि सैलाब आने वाला है, कोई बला मेरे नजदीक आ नहीं सकती क्योंकि बलाओं में मेरी माँ ने मुझे पाला है। कोणती जरी बला असेल, संकट असेल तर ती आपली आई जर आपल्या जवळ असेल तर ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाही, ती आई आहे। म्हणून म्हणायचं नवरदेवाच्या भावना मी तुम्हाला सांगत आहे। काय आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवाला जीवनामध्ये पाऊल टाकत आहात। जशी आपली आई तशी सासूबाईला आई म्हणा आणि बापाचं आणि आईचं प्रेम आपल्या नवऱ्याला द्या आणि तुम्ही दोघीही त्यांचा सांभाळ करा। म्हणून सांगायचं आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवाला आकार, आई माझे काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या
गावातल्या महिला म्हणला घर माझं दार माझं दागिने माझे गाडी माझी आई माझी बहीण माझी पत्नी माझी सून माझी कोणी कोणाचं म्हणून म्हणायचं नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे नाही कुणाचे अंतल जाशील एकलंच प्राण्या माझे माझे म्हणून अंतल जाशील एकलंच प्राण्या माझे माझे म्हणून नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही कुणाचे कोणी चला महिला मंडळ आई घराचा पाया आहे तर बाप घराचं छत पाया नसलेलं घर कधी ढासळेल ही सांगता येत नाही आणि छत नसणारं घर नसतं ज्याच्या डोक्यावरती बापाची सावली आहे तो सगळ्यात श्रीमंत आहे आणि ज्याच्यापाशी आई आहे तो जगापेक्षा सुंदर आणि जगापेक्षा श्रीमंत म्हणून ज्या घरातला माणूस जातो त्या कुटुंबाला विचारा जीवन काय असतं म्हणून म्हणायचं बहीण कुणाची भाऊ कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे बहीण या ठिकाणी नवरी नवरदेव आणि त्यांच्या मम्मी त्यांची बहीण यांनी स्टेजवर यायचं दोन गाण्यामध्ये आपण सेवन करणार आहोत नवरदेवाचा परिवार यांनी स्टेजवर यायचा बहीण कुणाची भाव कुणाचा कोण कुणाचे सगळे सोय रे मेल्या मागे सर्व राहिला तुटतील धागे दोरे मेल्या मागे सर्व राहिला तुटतील धागे दोरे नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे कोणी नाही नाही कुणाचे अंतल जाशील एकलंच प्राण्या माझे माझे म्हणून अंतल जाशील एकलंच प्राण्या माझे माझे म्हणून बघा मला वाटतं 1.5-2 महिने झाले असतील आजी दादा पवार साहेब जाऊ झालं ना किती दुःख असेल तिकडे बरोबर ना त्यांचं ते आपलं आणि आपलं ते त्यांचं श्रीमंत असो गरीब असो दुःख एकच आहे ओझ तेवढंच आहे मग वहिनी साहेबांनी
किती दुःख समजायला पाहिजे होतं की नाही, पण आपल्यासाठी जगायचं, आपल्यासाठी उभा राहायचं आहे, म्हणून दुःख बाजूला ठेवायचं आहे आणि आपल्या बरोबर जगायचं आहे. त्याला म्हणतात जगणे. म्हणून म्हणायचा जरा बाईला म्हणतात मॅडम साठी जरा टाळ्या वाजवा. म्हणून म्हणायचा ती आई म्हणत, ते बाळ म्हणत आईला, नभीची चांदणी तू ग, चंद्राची कोर, नभीची चांदणी तू ग, चंदनाची कोर, शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर, तुझ्या शीतल छायेमध्ये उभं आयुष्य जगेन. आई देवापाशी मी आई तुलाच ग मागीन, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवाला आकार. आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. या ठिकाणी आमच्या ताईसाहेबांनी दुःखामधून सावरून आपल्या लेकाला नवरदेव केलं साहेबांच्या पाठीमागे. ती धाडस, स्त्रीची शक्ती तिने टाळाला हलवते बरं. स्त्री एवढं दुःख कुणी भोगू शकत नाही, स्त्री एवढी सहनशीलता कुणामध्ये नाही. म्हणून म्हणायचं आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार. जीवनाच्या वाटेवर किती असतो त्यांचा आधार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवाला आकार. आई माझी मायेचा सागर दिला तिने या जीवाला आकार. मला म्हणलं जरा टाळ्या वाजवा, ताईंसाठी टाळ्या वाजवा. या ठिकाणी